नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे पहिल्यांदाच आज आपला व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला फायनान्स रिलेटेड व्हिडिओ जेव्हा जेव्हा आम्ही या चॅनलवर अपलोड करू तुम्हाला लगेच समजून जातील. आजचा एक नवीन टॉपिक आपण डिस्कस करणार आहे, जम्पड डिपॉझिट स्कॅम. जम्पड डिपॉझिट स्कॅम म्हणजे काय? तर आपण बँकेमध्ये किती पैसे शिल्लक आहेत हे चेक करण्यासाठी जर पिन टाकला आपल्या मोबाईलमध्ये तर डायरेक्ट पैसे गायब. हे नवीन प्रकारचा एक फ्रॉड, नवीन प्रकारचं फसवणूक आजकाल ऑनलाईन चालू झालेली आहे. याला म्हणतात जम्पड बॅलन्स स्कॅम. हा जम्पड बॅलन्स स्कॅम कसा काम करतो ते पण बघू आपणच. ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरण्याचे नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. फसवणूक करण्याचा एक नवीन पद्धत आता चोरट्यांनी शोधून काढलेली आहे. ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरण्याचे नवीन नवीन मार्ग ट्राय करत असतात. फसवणूक करण्याचा एक नवीन पद्धतीने आता शोधलेले जम्पड डिपॉझिट स्कॅम या नावाने एक नवीन ऑनलाईन स्कॅम समोर आला आहे. यामध्ये युपीआय जे वापरतात त्यांना लक्ष केलं जातं. युपीआय म्हणजे कुठलं होतं? फोन पे असेल, जीपे असेल, पेटीएम असेल, हे वापरणारे जे लोक आहेत, अमेझॉन पे असेल, हे जे युपीआय वापरणारे भीम ऍप वाले असतील, हे जे ऍप वापरणारे जे लोक आहेत ट्रान्झॅक्शनसाठी, यांना मेन टार्गेट केलेलं आहे. अतिशय चतुराईनं हे लोक फसवतात आणि त्यांच्या खात्यातून पैसे कसे काढतात हे आपण बघूया. तर या घोटाळ्यामध्ये पहिल्यांदा काय करतात, हे जे चोरटे असतात, हे जे स्कॅम करणारे लोक असतात ना, हे तुमच्या अकाउंटला छोटीशी रक्कम आहे ना पाठवतात युपीआयच्या माध्यमातून. छोटीशी रक्कम असते ती. मग ती रक्कम परत मागतात की परत द्या आम्हाला, आमची चुकून तुमच्याकडे आलेली आहे आणि ती परत द्या. मग यावेळी काय करतात ते, जेव्हा लोकांना त्यांच्या खात्यातली पैसे जमा झालेलं सूचना मिळते तेव्हा ते काय करतात, युपीआय ऍप उघडायचा प्रयत्न करतात. ओके. युपीआय ऍप उघडताना ते चेक करताना काय करतात, स्वतःचा पिन टाकतात. बरोबर आहे. ह्या प्रोसेसमध्ये काय करतात, हे जे चोरटे असतात, हे हिने एक अगोदरच एक बनावट एक लिंक तयार केलेली असते आणि ती लिंक आहे ना बरोबर सोबत पाठवून देतो त्यांना. आणि ती लिंक वर आपण क्लिक केलं आणि आपला पिन टाकला की डायरेक्ट पैसे गायब होतात. म्हणजे आपला जो पिन टाकण्याचा जो प्रोसेस आहे ती बरोबर तिकडे कॉपी होते आणि ते लगेच आपल्या अकाउंटमधनं पैसे ट्रान्सफर करतात. त्यामुळे जर असं कुठल्याही अननोन व्यक्तीने जर आपल्या अकाउंटला पैसे टाकले, आपल्या फोन पे, जीपे वगैरे कशातूनही युपीआयच्या माध्यमातून पैसे टाकले, एक तर अशा लोकांना पैसे परत करायच्या भानगडीत जाऊ नका. दुसरी गोष्ट, लगेच चेक करायला सांगितलं ना तर लगेच चेक करू नका. एक अर्धा एक तासाने मला सांगा, मी कामात आहे, मी बिझी आहे, मी 1 तासाभराने माझं मी चेक करतो. आणि चेक करताना खात्री करा की कुठल्या लिंकवर आपण चेक करतोय. हे जर तुम्ही जर अशा पद्धतीनं जर थोडंसं सतर्क राहिलात तर तुम्ही नक्की याच्यातून वाचू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला फसवणूक कशी टाळायची हे आता मी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर कधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.